नमस्कार. विकासनामा सुपरफास्ट बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. नवी मुंबईच्या धावत्या बातम्यांचा आढावा घेऊया. सकाळपासून नवी मुंबई शहरामध्ये दमदार पावसानं हजेरी लावली आहे. खारघर, बेलापूर, वाशी या ठिकाणी पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असल्यामुळे गर्मीनं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय. नवी मुंबई येथील उल्वे परिसरामध्ये दमदार पावसाची हजेरी दिसून आली, तर रस्त्यावर पाणीच पाणी असल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे मात्र हाल होताना दिसतायत, कारण पाण्यातून मार्ग काढत त्यांना प्रवास करावा लागतोय. पनवेल ते ठाणे तसंच पनवेल ते CSMT लोकल सेवा ठप्प होती, कारण मुंबईत मुसळधार पाऊस पडत होता. अनेक रेल्वे ट्रॅकवर पाणीच पाणी असल्यामुळे हार्बर लोकल सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात हाल सोसावे लागले. सकाळची वेळ ऑफिसला जायची मात्र रेल्वेच नाही अशी वेळ प्रवाशांवर आली. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला पडूनच, कारण मुसळधार पावसामुळे राज्यात आणि नवी मुंबई शहरामध्ये पाऊस असल्यामुळे व्यापाऱ्यांनी ग्राहकांनी भाजीपाला खरेदी करण्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे भाजीपाला मोठ्या प्रमाणात पडून असून नुकसान झालंय. व्यापाऱ्यांचं आणि शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात यामुळे नुकसान झालंय. हा फटका मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला बसलाय. त्यामुळे भाजीपाला पडूनच राहिलाय. नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. ठाणे बेलापूर रोडवर वाहतूक कोंडी झाली आहे. 3 ते 4 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दिसून येत आहे. मुसळधार पावसाचा फटका रस्ते वाहतुकीला देखील बसलाय. बेलापूर ते तुर्भेपर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागतोय. पनवेल तालुक्यातील भाताण ग्रामपंचायतीसाठी अमिटी विद्यापीठाचा विकास महत्त्वाचा आधार ठरत आहे. एकेकाळी आर्थिक अडचणीत असलेल्या ग्रामपंचायतीला आता सोन्याचे दिवस आल्याचं चित्र आहे. अमिटी विद्यापीठाकडून दरवर्षी सुमारे 35 लाख रुपयांचा कर ग्रामपंचायतीला मिळत असून या निधीतून विकास कामांना गती मिळाली आहे. विद्यापीठामुळे शेकडो स्थानिक युवकांना रोजगार मिळाला असून रिक्षा, मेस, घरभाडे आणि इतर पूरक व्यवसायांनाही मोठी चालना मिळाली आहे. दरम्यान 19 मे रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमिटी विद्यापीठाला आणखी 15 एकर जमीन देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. खारघर परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. अशातच पहाटे 4 वाजेच्या सुमारास 3 संशयित इसमांना गावकऱ्यांनी पकडल्याची घटना समोर आली आहे. चोरी करत असल्याच्या संशयावरून नागरिकांनी तिघांना बेदम मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या घटनेनंतर तिन्ही इसमांना नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान संबंधित व्यक्ती चोरीच्या उद्देशानं परिसरात फिरत होत्या का याचा तपास पोलीस करत असून या प्रकरणातील नेमकं कारण आणि सत्य परिस्थिती तपासानंतर स्पष्ट होईल. नवी मुंबईतील कामोठे परिसरात मंगळसूत्र चोरीची घटना समोर आली आहे. कामोठे पोलीस ठाण्यालगत असलेल्या अजिंक्य तारा या सोसायटीमध्ये एका अज्ञात इसमानं महिलेचा पाठलाग केला. महिला सोसायटीच्या जिन्यावर चढत असताना तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरटा पसार झाला. या घटनेचं CCTV फुटेज आता समोर आलं असून कामोठे पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.